नमस्कार मित्रांनो, आदिवासी खाद्य संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आदिवासी समाजाच्या अनेक जुन्या समजुती आणि परंपरा आजही जिवंत आहेत. या परंपरांमध्ये एका अनोख्या सणाचा समावेश होतो, तो म्हणजे नवाई पूजन, जो पाऊस पडल्यानंतर नवीन पीक पिकल्यावर आणि तयार झाल्यावर साजरा केला जातो. लोकांच्या मते पीक पिकल्यानंतर कोणीही परंपरेने प्रार्थना केल्याशिवाय पीक घेत नाही. नवाई सण हा आदिवासी शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशी कष्टाने नवीन पीक पिकवलेले आणि तयार होते, जे पारंपरिक रीतिरिवाजानुसार पूजा केल्यानंतरच खाल्ले जाते. समाजातील जाणकारांचे मते नवाई सणात प्रामुख्याने चवडी, तूर, काकडी, कणीस, भट्टी, तांदूळ, गूळ, तूप, पवित्र पाण्याने भरलेले कोमल, पालखीचे पान आदी जीवनावश्यक पदार्थ ठेवले जातात. गावातील पुजारी या सर्व पूजेच्या साहित्यातून नवीन पिकाचे पदार्थ तयार करून कुलदेवीची पूजा करतात. त्यानंतर स्वयंपाकघरातील चूल, घट्टी, उखळ, घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरठा, घरचा वाडा म्हणजे पायू आणि छतावर पालस पान ठेवून या सर्व ठिकाणी नैवेद्य दाखवणे म्हणजेच अन्नदान करून निसर्ग देवताची पूजा करून नवीन पीक घेण्यास सुरुवात करतात. या सर्व प्रक्रियेनंतरच नवीन पिकापासून ते घरात आणून ताट बनवण्याचे म्हणजे स्वादिष्ट जेवण बनवण्याचे काम सुरू होते. चला तर मग पाहूया नवाई सणात बनवले जाणारे अत्यंत स्वादिष्ट पदार्थ म्हणजे वरण भात म्हणजेच नवाईची गुदरी. सर्वप्रथम दोन्ही पातेल्यात गरम पाणी करून घेतलेले आहेत. त्यानंतर एका पातेलीत चवडीची डाळ आणि दुसऱ्या मोठ्या पातेलीत घरची गावरान तांदूळ टाकून घेतलेले आहे. यात चवडीची डाळ आणि भातमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहेत. चवडी आणि भात शिजून झालेले आहे. मित्रांनो, येथे डाळमध्ये आपण फक्त मीठ टाकून घेतलेले आहेत आणि पूजेसाठी बिना फोडणीची फिकी डाळ नैवेद्याला दिली जाते. मित्रांनो, डाळमध्ये सर्व सामग्री वरतून टाकली जाणार आहे. त्यात 2 चम्मच लसूण पेस्ट वरतूनच टाकून घेतलेली आहेत. 1 चम्मच हळद पावडर, 1 चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच जिरा. आता 3 लहान चम्मच मिरची पावडर वरतून टाकून घेतलेली आहेत. चवीनुसार मीठ आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. परंपरा असते. Nanti ko tuloy yang kupon kali. Dah. मित्रांनो, स्वयंपाकघरात चूल, घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरठा, घराचा वाडा म्हणजे पायू आणि छतावर पालसच्या पानात नैवेद्य दाखवून झालेले आहे. म्हणजे इथे सर्व पूजा संपन्न झालेली आहे.
आता येथे हिरवी मिरची भाजून घेणार आहेत. त्यात वरतून तेल आणि वरतून 1 चम्मच गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहेत. व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर झाकून देऊया. मित्रांनो, नवायची वरण-भात ही चवीने खूप स्वादिष्ट असते आणि यात जर आपण तूप टाकून खाल्ला तर अप्रतिम लागते. आणि ही नवायची भात खाण्यासाठी इथे छोटे छोटे चिमुकले पाहुणे आलेले आहेत, तुम्ही पाहू शकतात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये लिहून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.